सगळीकडे गरमीचं प्रमाण प्रचंड वाढत असल्यामुळे आपल्याला सर्वांनाच थंडगार खाण्याचं मन करत आहे। तर चला आज आपण बनवूया घरच्या घरी व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम। अगदी सोप्या पद्धतीने हे बनलं जातं आणि जवळजवळ 7 ते 8 तासातच आपलं हे आईस्क्रीम तयार होतं। तर पहिलं आपण पॅनमध्ये 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे। दूध हे गरम होईपर्यंत छान फेटाळून घेऊया। दुधाला उकळी येईपर्यंत ते आपल्याला गरम करायचं आहे। त्याच्यामध्ये मग अर्धा वाटीभर साखर टाकूया। साखरही छान मिक्स करून घेऊया। तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त असं करू शकता। त्याच्यानंतर साखर जर दुधामध्ये मिक्स झाली त्यानंतर आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। कॉर्नफ्लॉवरमध्येही गुठळ्या न पडता आपण ते मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवर हे दुधाला आणि आईस्क्रीमला एक छान टेक्स्चर देतं, त्याच्यामुळे आपले आईस्क्रीम छान बनते। कॉर्नफ्लॉवर मिक्स झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटातच आपलं हे मिश्रण तयार होतं। गॅस बंद करून आपण ह्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण मिक्स करूया। मी इथे अमूलच्या फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे। जवळजवळ मी 1 वाटीभर अमूलची फ्रेश क्रीम वापरत आहे। त्यानंतर मी चॉप केलेले बारीक काजू आणि बदाम 1 टेबलस्पून टाकत आहे। मी इथे व्हॅनिला इसेन्स वापरत आहे, कारण आपण व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम बनवतोय। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं इसेन्स वापरू शकता, बाजारामध्ये अनेक इसेन्स उपलब्ध आहेत। तर मी इथे 2 ते 3 ड्रॉपचा वापर केलेला आहे इसेन्सचा। 1 टेबलस्पून इलायचीची पावडर मिक्स करून आपण ह्याची एकदम बारीक स्मूथ पेस्ट होईपर्यंत बारीक करूया। असं एक कंटेनर घेऊन त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकूया आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी आपण बारीक चॉप केलेल्या काजू आणि बदामाचा वापर करत आहोत। काजू आणि बदामामुळे हे आईस्क्रीम अगदी छान लागतं। तर आपण आता 5 ते 7 तासासाठी हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। 5 ते 7 तासानंतर आपण बघू शकता की किती छान पद्धतीने ह्याचे काप पडलेले आहे। कापेला वरून गार्निशिंग करूया काजू आणि बदामाने आणि हे अगदी मस्त आणि सहज होणारं आईस्क्रीम आहे। लहान मुलांनाही अगदी खूप आवडतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा। आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।